नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरीने जी केस जिंकलेली असते आणि ज्या लोकांचे घर तिने वाचवलेले असतात, आता तीच लोक वल्लरीच्या घरी आलेली असतात आणि आता ते सर्वजण म्हणायला लागतात की मॅडम, तुमचे खूप खूप उपकार, तुमच्यामुळे आमची घरं वाचली, खूप मोठ्या संकटातून बाहेर काढले तुम्ही आम्हाला. यावर वल्लरी म्हणते की हे बघा, अशी उपकाराची भाषा करू नका, तुमची बाजू सत्याची होती म्हणूनच मी तुमची मदत करू शकले. तेव्हा आता त्यातील एक काका म्हणतात की मॅडम, तुमच्या उपकाराची परतफेड आम्हाला शब्दांनी नाही करता येणार. वल्लरीला एक ते पैशाचा बंडल देत म्हणायला लागतात की आमच्याकडून एक तुम्हाला छोटीशी भेट, प्लीज नाही म्हणू नका. तेव्हा आता हे बघून पुष्पा आणि महेंद्रचे डोळेच फिरतात आता आणि दोघेही डोळे मोठे करून त्या पैशांच्या बंडलकडे बघायला लागतात. यावर आता वल्लरी त्या काकांना म्हणते की काका हो, काय करताय? हे बघा, काही कामं समाधानासाठी करायची असतात, पैशांसाठी नाही, आणि तुमची घरं वाचवून मला समाधान मिळाले, त्यामुळे प्लीज हे पैसे मला नका देऊ. आता हे ऐकून त्यातील एक दुसरा माणूस म्हणतो की हो ताई, तुमच्या मदतीशिवाय हे शक्यच नसतं झालं, त्यामुळे आता हे 50,000 रुपये तुम्हाला घ्यावेच लागतील. अशा आम्हा सगळ्यांचीच अशी इच्छा आहे. तो आता वल्लरी यावर म्हणते की मला खरंच हे पैसे नको आहेत. तर इकडे पुष्पा महेंद्रला खुणावत असते की काहीतरी कर आणि ते पैसे आपल्याकडे घे. आता वल्लरी म्हणायला लागते की बरं ठीक आहे, तुम्ही आता एवढा आग्रह करताच आहात तर मला एक रुपये द्या. आता हे बघून इंदुताई, महेंद्र आणि पुष्पा मात्र रागाने वल्लरीकडे बघत असतात. आता वल्लरी म्हणायला लागते की माझी एक रिक्वेस्ट होती, ही जी रक्कम आहे ती तुमच्या बिल्डिंगमध्ये जे काका होते, बिल्डिंग पडणाऱ्या या धक्क्याने गेले, त्यांच्या जर का फॅमिलीला दिली तर म्हणजे तेवढाच त्यांना आधार मिळेल ना. त्यावरती माणसं म्हणायला लागतात की तुमच्यासारख्या माणसांची खरंच खूप गरज आहे या समाजाला. अहो, तुमच्यामुळे अनेक कुटुंब सुखी झाली, आता तशाच तुम्हीसुद्धा सुखी राहा. गरिबांना मदत करण्यासाठी देव तुम्हाला दीर्घायुष्य देव. आता यावर वल्लरी म्हणते की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला कधीही गरज लागली ना तर हक्काने या. ही ॲडव्होकेट वल्लरी मनोज भामरे आपल्या माणसांसाठी अर्ध्या रात्रीसुद्धा त्यांच्या मदतीला उभी राहील. आता ती माणसं सर्व कौतुकाने वल्लरीकडे बघायला लागतात आणि वल्लरीचा निरोप घेऊन तिथून निघून जातात. तेव्हा आता इंदुताई, महेंद्र आणि पुष्पा तिघेही वल्लरीकडे खूपच रागाने बघत असतात, कारण वल्लरीने त्या माणसांकडून पैसे घेण्यास नकार दिलेला असतो आणि या तिघांनाही ते अजिबात पटलेलं नसतं. आता वल्लरी तिच्या खोलीमध्ये निघून जाते. तेव्हा आता पुष्पा महेंद्रला खुणावायला लागते. तेव्हा महेंद्र लगेचच उठतो आणि बाहेर येतो. तेव्हा आता तर ती माणसं निघालेलीच असतात. तेव्हा महेंद्र त्यांना आवाज द्यायला लागतो. आता महेंद्र त्या माणसांना म्हणायला लागतो की मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. यावरती माणसं म्हणतात की हो बोला ना. तेव्हा महेंद्र म्हणतो की तुम्ही आता वल्लरी मॅडमकडे गेला होता ना, मी त्यांचा धीर आहे. यावर आता ते काका विचारतात की हो बोला ना, काय काम होतं? यावर महेंद्र म्हणतो की तुम्ही जे वल्लरीला 50,000 रुपये देणार होता ना, ते आता मला द्या. आता हे ऐकून सर्वजण एकमेकांकडे आश्चर्याने बघायला लागतात. तेव्हा आता त्यातील एक माणूस म्हणतो की पण मॅडम तर म्हणाल्या की नाही घेणार म्हणून, त्या म्हणाल्या एखाद्या गरजवंताला द्या. यावर पुष्पा म्हणते की हो, त्यांचं काय आहे दादा, तर त्या पैसे घेतच नाही आहेत अशा सगळ्यांसमोर. त्यांचं कामं करायची पद्धत आहे ना, ती जरा वेगळी आहे. त्या सगळ्यांसमोर नाही घेत आणि असं मागून आम्हाला पाठवतात, हे त्या नेहमी असंच चालतं. आता हे पैसे आमच्याकडे दिले की आम्ही ते मॅडमकडे नेऊन देणार. तेव्हा आता ती सर्व माणसं आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे बघायला लागतात. आता महेंद्र म्हणतो की द्या पैसे आणि माझ्याकडे द्या. आता यावरती माणसं महेंद्रला पैसे देत म्हणतात की तसंही आम्ही त्यांना पैसे देणारच होतो, पण त्यांनीच नकार दिला. असं म्हणतच ते महेंद्रला पैसे देऊन तिथून निघून जातात. आता महेंद्र, पुष्पा आणि इंदुताई तिघेही पैसे बघून खूपच खुश झालेले असतात. यावर आता इंदुताई महेंद्रला म्हणायला लागतात की मन्या, आण ते पैसे, मह्या आण ते पैसे, मी सांभाळून ठेवते. आता लगेचच महेंद्र इंदुताईला पैसे द्यायला लागतो. तेव्हा पुष्पा महेंद्रच्या हातातून पैशांचा बंडल खेचते आणि म्हणते की कशाला सासूबाई, मी आहे ना, तुमचं ना आता वय झालं आहे, तुम्हाला ना दामाची नाही तर रामनामाची गरज आहे, मी आहे ना, मी सांभाळते. आणि ती महेंद्रकडे बघत म्हणते की माझ्याकडेच राहू द्या, घर अजून नावावर व्हायचं आहे ना तुमच्या. आता इंदुताई मनातच म्हणतात की ही बया काय माझी डाळ शिजू द्यायची नाही, सगळे पैसे घशात घालून बसेल, बिचारा माझा मह्या, त्याला पण किंमत देत नाही आहे ही. असं म्हणतच त्या जरा टेन्शनमध्ये येतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की तेजा फोनमधील जोक्स वाचून हसत असते आणि म्हणते की काय आजकाल जोक्स यायला लागलेत ना सोशल मीडियावर, आणि परत म्हणते की एकटीच का हसू मी, आमच्या ग्रुपवर पाठवते. आणि ती तिच्या ग्रुपवर जोक्स सेंड करायला लागते आणि म्हणते की हसून हसून वेळ लागणार आहे यांना. आता इकडे वल्लरी बाल्कनीमध्ये उभी असते. तेव्हाच आता तेजाचा मेसेज आल्यामुळे वल्लरी लगेचच फोनकडे बघायला लागते आणि तेजाने सेंड केलेला
जोक वाचून वल्लरीसुद्धा खूपच हसायला लागते. आता वल्लरी त्या जोकवर काहीतरी रिॲक्ट करणार तितक्यातच मनोज तिला आवाज द्यायला लागतो. तेव्हा आता वल्लरी लगेचच तेजाला काहीही रिप्लाय न देता निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो प्रेरणासुद्धा तिच्या कॅफेच्या कामांमध्ये जरा बिझी असते आणि तीसुद्धा आता मेसेज आलेला बघून फोन बघायला लागते आणि जोक वाचून तीसुद्धा खूप हसायला लागते. आता तीसुद्धा तेजाला रिप्लाय करणार तितक्यातच रघु नेहमीप्रमाणेच काहीतरी चूक करतो. तेव्हा आता प्रेरणा पटकन उठून तेजाला रिप्लाय न देता रघुशी बोलायला लागते आणि परत तिच्या कामांमध्ये बिझी होते. तर दुसरीकडे तेजा मोबाईल हातात घेते आणि म्हणते की अजून रिप्लाय कसा नाही आला यांचा, इतक्या काय बिझी आहेत, मेसेज सीन केला मग रिप्लाय का नाही देत आहेत, साधा एक रिप्लाय करायला इतका वेळ लागतो का यांना. आणि म्हणते की 5 मिनिट झाले, वल्लरी आणि प्रेरणाने मेसेज बघून साधा एक इमोजी तरी पाठवायचं ना, मेसेज राहू दे, जोक नसेल आवडला ठीक आहे, काहीतरी रिप्लाय करायचं ना. पण असं म्हणून तेजाला आता खूपच वाईट वाटत असतं आणि ती खूप इरिटेटसुद्धा झालेली असते आणि म्हणते की यांचीच काय ती जगावेगळी लग्न झालेत. आणि परत मिठू आणि श्वेताने मेसेज बघितला का हे बघायला लागते आणि म्हणते की हे घ्या. मिठू आणि श्वेता दोघींनी तर मेसेज अजून ओपनसुद्धा करून बघितला नाही. आणि परत ती स्वतःलाच म्हणते की तेजा बघतेस ना की सगळेजण आपापल्या कामांमध्ये व्यस्त झालेत, सगळ्यांच्या प्रायोरिटीज आता चेंज झालेत, आता तू त्यांची प्रायोरिटी नाही आहेस, तू एकटीच काय ती रिकाम टेकडी आहेस बघ. असं म्हणून तेजाला खूपच वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे वल्लरी आता काहीतरी काम करत असते तेव्हाच तिथे मनोज येतो आणि वल्लरीला म्हणतो की वल्लू मला जरा बोलायचं आहे गं तुझ्याशी. आणि तो वल्लरीजवळ बसत म्हणायला लागतो की आय एम सॉरी, काल जरा जास्त चिडलो ना गं तुझ्यावर, पण तुला माहिती आहे ना माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. यावर वल्लरी हसत म्हणते की हो माहिती आहे तुमचं किती प्रेम आहे ते माझ्यावर, तुमचीसुद्धा चिडचिड होणं साहजिकच आहे, कामामुळे होत असेल असं, पण मला असं वाटतं की तुम्ही सुट्टी घ्यावी थोडी. त्यावर आता मनोज म्हणतो की पण सुट्टीची गरज फक्त मला नाही आहे, आपल्या दोघांनाही आहे. काय झालं आहे की गेले 3 वर्ष आपण दोघं फक्त काम हेच करत आहोत, एकमेकांना वेळ देतच नाही आहे. म्हणून मी काय म्हणतो आपण दोघं सुट्टी टाकूया आणि छान लांब कुठेतरी फिरायला जाऊया, काश्मीरला जाऊया का. यावर वल्लरी हसायला लागते आणि म्हणते की अरे बापरे बरं नक्की प्लॅन करूया काहीतरी. आता मनोज ऑफिसला लेट होतं असं म्हणून तिथून जायला लागतो. तेव्हाच आता तिथे महेंद्र आणि इंदुताई येतात. आता महेंद्र वल्लरीला म्हणतो की वल्लरी मला तुझ्याशी एक महत्त्वाच्या विषयावर बोलायचं. यावर वल्लरी म्हणते की हो बोला ना दादा. तेव्हा लगेचच महेंद्र वल्लरीला म्हणतो की वल्लरी तू हे घर माझ्या नावावर करून टाक. आता हे ऐकून वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती शॉक होऊन महेंद्रला विचारते की काय. आता लगेचच मनोज महेंद्रजवळ येतो आणि म्हणायला लागतो की दादा हे बघ मला एक कळत नाही की तुझ्या डोक्यात हे खूळ कुणी टाकलं आहे. अरे वल्लरीने तिच्या कष्टाने मेहनतीने घेतलेलं हे घर आहे, तुझ्या नावावर करावं हे वाटलंच कसं तुला. यावर महेंद्र म्हणतो की मन्या अरे ह्या वल्लरीमुळेच तर त्या अण्णा केदारने गावातील घर जमीन सगळं बळकावून घेतलंय, हे तुला कसं कळत नाही रे. अरे आम्ही रस्त्यावर आलो, आमचं घरदार सगळं गेलं, तरीही तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. यावर आता मनोज म्हणतो की दादा तुलाही चांगलंच माहिती आहे की आईने त्या अण्णाकडून पैसे घेतले होते आणि त्याच्यामुळे हे सगळं झालंय, उगाच वल्लरीला दोष नाही द्यायचा. यावर आता महेंद्र म्हणतो की सगळं ना या वल्लरीमुळेच झालं आहे. वल्लरीने ना त्या अण्णा केदारला लग्नाची स्वप्न दाखवली आणि नंतर फसवलं त्याला आणि म्हणूनच तो चिडला आणि तो चिडल्यामुळेच आम्हाला रस्त्यावर यावं लागलं आहे. जगाचा कारभार करायला निघाली होती नाही आणि आपल्याच घराला आग लावली हिने. तेव्हा आता मनोज रागातच महेंद्रचा कॉलर पकडतो. तेव्हा इंदुताई आणि वल्लरी दोघीही मनोजला शांत समजवायला लागतात आणि त्याला शांत करतात. आता इंदुताई म्हणते की मन्या अरे तुझा मोठा भाऊ आहे तो, हे विसरू नकोस. तेव्हा महेंद्र म्हणतो की काही नाही गाई, पैशाचा माज आहे हा, भावाच्या सुखाच्या थडग्यावर बांधलेला महाल आहे. यावर मनोजला खूप राग येतो आणि तो म्हणायला लागतो की आई याला सांगा शांत बसायला, मी एक शब्दही ऐकून घेणार नाही याच्या पुढे. यावर महेंद्र म्हणतो की काय करशील रे तू, मारशील का मला, मार ना. तेव्हा आता वल्लरी मध्येच म्हणते की 1 मिनिट आणि ती महेंद्रला म्हणायला लागते की दादा हे घर मी तुमच्या नावावर करायला तयार आहे. हे ऐकून इंदुताई महेंद्र आणि मनोज तिघेही खूप शॉक होऊन वल्लरीकडे बघायला लागतात. आता मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लू. तेव्हा वल्लरी मनोजला डोळ्यानेच काहीतरी खुणावते. तर यानंतर आता रात्री आपण पाहतो की तेजाने ग्रुप व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि तेव्हा आता प्रेरणा आणि वल्लरी लगेचच तेजाचा फोन उचलतात. यावर प्रेरणा म्हणते की आपल्या तेजा मॅडम रुसल्यात आपल्यावर. आता तेव्हा वल्लरी विचारते की का बरं काय झालं आहे. यावर तेजा रागातच म्हणते की काय झालं आहे वल्लरी, हे तू तर विचारूच नकोस हां. आणि म्हणते की मी जोक पाठवला होता आपल्या ग्रुपवर, तू ते बघितलास, मेसेज वाचलास आणि तरीही काही रिप्लाय नाही दिलास. यावर वल्लरी विचारते की कोणता मेसेज. तेव्हा आता तेजा रागातच म्हणते की घ्या, स्वतःच्या संसारात इतक्या गुरफटला आहात तुम्ही की साधा एक मेसेज पाठवलेला सुद्धा तुमच्या लक्षात नाही आहे.
तेव्हा वल्लरी लगेचच म्हणायला लागते की ओ सॉरी, तो मेसेज ना, मी वाचला तो मेसेज आणि हसलेसुद्धा. तेव्हा तेजा म्हणते की हो ना, कळलं ना मला, तिकडे आलं होतं लिहून की मेसेज सीन, पण तू रिॲक्ट नाही झालीस काय त्याच्यावर. यावर वल्लरी सांगायला लागते की अहो ते कामाच्या गडबडीत विसरली, सॉरी. तेव्हा प्रेरणासुद्धा म्हणते की एक्झॅक्टली, मीही तेजाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. मी पण मेसेज बघितला, वाचलासुद्धा आणि हसलेसुद्धा, आणि रिप्लाय देणार तितक्यातच आमचा रघु धडपडला आणि त्यामुळेच राहून गेलं रिप्लाय द्यायचं. त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे गं तेजा. यावर तेजा म्हणते की अच्छा, म्हणजे मी मुद्दामून चिडते का. अशाने ना आपल्यामध्ये ना कम्युनिकेशन गॅप वाढत जाईल. यावर प्रेरणा म्हणते की तेजा अगं हे अति होतं या, म्हणजे संसाराच्या कामाच्या व्यापामध्ये एखाद्या वेळेस रिप्लाय द्यायचं राहून जातं ना. यावर तेजा म्हणते की बरोबर आहे, तुम्ही ना तुमच्या संसारामध्ये इतक्या बिझी आहात ना, जर उद्या चुकून माकून मला हार्ट अटॅक आला आणि मी मदतीसाठी म्हणून तुम्हाला फोन केला तर तुम्ही तुमच्या संसारातच बिझी असाल, मग नंतर या डायरेक्ट श्रद्धांजली द्यायला. तेव्हा प्रेरणा म्हणते की अगं तेजा, एकदा रिप्लाय दिला नाही म्हणून काही कम्युनिकेशन गॅप वगैरे काही वाढत नाही गं. तेव्हा वल्लरीसुद्धा म्हणते की आणि तेजाताई, मेसेजला रिप्लाय नाही दिला म्हणजे मैत्री वाढत नाही असं नसतं ना. हे बघा, लग्नानंतर जबाबदारी वाढतात. तेव्हा तेजा म्हणते की मी पण तर सेम बोलते, मैत्रीचा का बळी दिला जातोय, म्हणजे लग्नानंतर मैत्रिणी कमी महत्त्वाच्या होतात का. यावर वल्लरी म्हणते की तेजाताई हे बघा, असं काही नाही आहे. हे बघा, पूर्वीच्या काळी असं व्हायचं की स्त्री संसार, काम या सगळ्या गोष्टींमुळे स्वतःचं महत्त्व विसरून जायची, तिच्या मतांना काही किंमत नव्हती. पण आता तसं नाही आहे ना. आजची स्त्री संसार आणि काम, मैत्री सगळं काही ताकदीने सांभाळू शकते. यावर तेजा म्हणते की हो ना, अगदी खरं बोललीस गं वल्लरी. बघते ना मी की माझ्या मैत्रिणी कशा संसारात गुरफटल्यात. त्यांना भेटणं तर लांबचीच गोष्ट आहे गं, पण साधं एकमेकांसोबत कनेक्ट राहायलासुद्धा जमत नाही आहे. आणि रागातच म्हणते की त्या श्वेता आणि मिठूचा, त्यांचा तर विषय सोडला आहे, मी कधीच फोन उचलत नाहीत, त्या कायम आउट ऑफ रेंज असतात. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो तेजाताई, तुम्ही आम्हाला आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहात, म्हणून आम्ही लगेचच फोन उचलला की नाही तुमचा. यावर तेजा हसायला लागते आणि म्हणते की वा वल्लरी वा, वकिलीनबाई मस्त, छान प्रत्युत्तर देत आहे तुम्ही, पण आता हे माझ्यासमोर चालणार नाही हे आधीच सांगते. आणि तू माझा मुद्दा हे बोलून असं खोडून नाही काढू शकत. आणि मी सांगते की मी तुम्हाला मैत्री, संसार आणि काम या तिन्ही गोष्टी एकसाथ कशा सांभाळता येतात ना, हे मी तुम्हाला लग्न झाल्यावर करून दाखवीन. यावर वल्लरी म्हणते की ऐकताय ना प्रेरणाताई. यावर प्रेरणा म्हणते की हो ऐकते ना. मग कधी करतेस लग्न तेजा. आता आम्ही दोघीही तुझ्या लग्नाची वाट बघतोय आणि आम्ही तयार आहोत तुझ्या लग्नासाठी. तेव्हा तेजा हसायला लागते आणि म्हणते की गप्प बसा गं, माझी मस्करी नका करू. म्हणून आता त्या तिघीही हसायला लागतात. तेव्हा आता प्रेरणा म्हणते की पण खरंच आपल्या मैत्रीचा हाच USP आहे की आपण एकमेकींसोबत फोनवर रोज नाही बोललो ना, तरी आपण एकमेकींसाठी कायम असणार आहोत, अगदी आयुष्यभर, हे लक्षात ठेवा. तेव्हा आता मनोज घाईघाईतच वल्लरीला आवाज देत तिथे येतो. यावर वल्लरी पटकन प्रेरणा आणि तेजाला म्हणायला लागते की मी करते कॉल तुम्हाला, मला जरा काम आहे, असं म्हणून ती फोन ठेवून देते. आता मनोज रागातच वल्लरीला म्हणायला लागतो की तू घर दादांच्या नावावर करायला कशी काय तयार झालीस गं. यावर वल्लरी काहीच उत्तर देत नाही, ती फक्त मनोजकडे बघत असते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की प्रेरणा तिच्या आईवरती खूपच चिडलेली असते आणि म्हणत असते की आत्तापर्यंत मला वाटत होतं की ही एक ना एक दिवस तरी बदलेल. यावर अजित प्रेरणावरती ओरडत म्हणतो की प्रेरणा, आई आहेत त्या तुझ्या. तेव्हा प्रेरणाची आई रडत म्हणते की आमची पोरगी होती ना ही. यावर आता प्रेरणा लगेचच तिच्या आईला म्हणायला लागते की आई, मी तुला शेवटचं सांगून ठेवते हा. तेव्हा अजित रागाने प्रेरणाला म्हणतो की प्रेरणा, माझ्या घरात मोठ्या माणसांचा असा अपमान मी खपवून घेणार नाही. तेव्हा प्रेरणा खूप शॉक होऊन अजितकडे बघायला लागते आणि त्याला म्हणते की काय बोललास तू, तुझं घर. तेव्हा अजित थोडासा शांत होतो. आता प्रेरणाला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं आणि ती खूप इमोशनलसुद्धा होते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.